नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टू लर्न ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. सोप्या पद्धतीने आपण फॉर्म कसं भरणार आहोत त्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्या भरतीची आपले आतुरतेने वाट बघत होतो ती भरती आता आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान न व्हावा यासाठी कंत्राटी भरती ही काढलेली आहे. त्यानंतर आपण आज बघूया की त्याचं फॉर्म कसं फिलअप करायचं. जिल्हा परिषद गडचिरोली कंत्राटी भरती, शिक्षक भरती. त्यानंतर जाहिरात क्रमांक 1, त्यानंतर जाहिरात दिनांक 13/8/2024 म्हणजे कालच ही भरती पडलेली. त्यानंतर शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 15 जुलै 2024 चे अनुषंगाने शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 19 जुलै 2024 चे पत्रान्वये दिलेले आहेत. सदर शासनपत्रातील निर्देशाने अनुषंगाने विविध टप्प्यानुसार दिलेली कार्यवाही अंतिप्राप्त आदेशन प्राप्त आवेदन पत्राचे आधारे नियुक्तीचे कार्यवाही करण्याचे अधीन राहून उर्वरित शिल्लक रिक्त पदाकरिता शासनपत्रातील टप्पा क्रमांक 3 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्र धारण करणारे विद्यार्थ्यांकडून किंवा उमेदवाराकडून पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदावर अगदी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीचे अधीन राहून याद्वारे आवेदन व पत्र मागवण्यात येत आहे. सदर नियुक्तीकरिता आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अटी व शर्ती तसेच इतर आवश्यक दस्तावेजांऐवजी तपशील खालीलप्रमाणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण बघतो की ST कॅटेगरी त्यानंतर अन्य कॅटेगरीवाले स्टुडंट पण इथं फॉर्म भरू शकणार आहोत. त्यानंतर किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांना क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण आता बघूया. तर अ मध्ये दिला आहे की इयत्ता 1ली ते 5वी करता HSC DED, त्यानंतर DTED, TCH, त्यानंतर TET, CTT पेपर पहिला उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट उत्तीर्ण असावा. त्यानंतर आ मध्ये दिला आहे की इयत्ता 6वी ते 8वी करिता पदवी DED, DTED, DTED, TCH किंवा ओरमध्ये दिला आहे की BEd, BA, BEd किंवा BSc BEd किंवा TET किंवा CTT उत्तीर्ण पाहिजे, ते पण CTT सेकंड. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट उत्तीर्ण म्हणजे टेट एक्झाम ही क्वालिफाईड लागणार. त्यानंतर टिप दिलेली आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट थिशील करण्यात विचारण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला टप्पा जो बघितला की पहिला टप्पा असा होता की सेवानिवृत्त म्हणजे जे रिटायर्ड टीचर होते त्यांच्या अगोदर ती नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर टप्पा क्रमांक 2 होता, तिथं सन 2022 मधील अर्हताधारक उमेदवारांची कंत्राटी भरती नियुक्ती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर पण ज्या जागा शिल्लक राहिल्या होत्या त्यानंतर ते आता मेगा भरती ही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया की प्राथमिक शिक्षण मराठी माध्यम इयत्ता 1ली ते 5वी करिता 419 जागा आहेत. त्यानंतर दुसरा आहे की पदवीधर प्राथमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी करिता म्हणजे 120 एवढ्या व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर आपण पुढे बघूया, वरील नमूद रिक्त पदांची संख्या कमी अधिक होऊ शकते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काही जागा वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या ठिकाणी बघूया की वयोमर्यादा काय आहे फॉर्म भरण्यासाठी. जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वयापेक्षा कमी व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर बघूया की मागासवर्गीय किंवा दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर उमेदवाराच्या बाबतीत कमाल वयामर्यादा 45 ही राहणार आहे. त्यानंतर मानधन, तर विद्यार्थी मित्र टेम्पररी असल्यामुळे त्यांना मानधन तत्वावरती राहणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की शासनपत्र दिनांक 7/7/2023 अनुसार दरमहा ₹20,000 एवढे मानधन दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघत आलो की
की अर्ज कसा करावा. उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावयाच आहे. अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ते सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेचा प्रमाणपत्राच्या सुस्पष्ट दिसतील अशा व स्वाक्षरित प्रती जोडाव्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे आपले पास झालेले आहेत आतापर्यंत त्याचे जे झेरॉक्स लावायचे ते एकदम क्लिअरली हे लावायचे. ते विद्यार्थी मित्रांनो बघूया की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार. तर आपण बघू की स्टार्टिंगला आहे ते SSC म्हणजे 10वी आणि 12वीचे हे प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं बघूया आपण की पदवी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र. विद्यार्थी मित्र त्यानंतर 3 नंबरला बघूया की DED, DTED, त्यानंतर DTED, TCH, BEd गुणपत्रक व प्रमाणपत्र. त्यानंतर 4 नंबरला दिलेला आहे की TET किंवा CTT दोघांपैकी एक पाहिजे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्राथमिकसाठी तेव्हा बघितलं त्यासाठी CTT किंवा TET उत्तीर्ण पहिलं पाहिजे. त्यानंतर शिक्षण अभियोग्यता म्हणजे जसं की टेट एक्झाम झाली ते 2022 उत्तीर्णचे प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर 5 नंबरला बघूया की पेपर सेकंडसाठी TET, CTT किंवा 2 नंबर उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टेट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र जोडायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूया की शाळा सोडण्याचा दाखला हा लागणार आहे जो शेवटचा आहे तो. त्यानंतर 7 नंबरचा बघा की स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र जोडण्यात यावं. जे STचे कॅन्डिडेट आहेत त्यांना पेसाचं सर्टिफिकेट हे जोडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःच्या जिल्ह्याच्या जे आदिवासी विकास भवन आहे त्यांच्याकडनं ते पेसा सर्टिफिकेट हे घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरला बघायचं की निवड आणि कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो जे टेट परीक्षेमध्ये जे तुमचे मार्क असणार त्याच्यानुसार गुणवंता यादी ही बनवण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो 7 नंबर बघा की अर्ज स्वीकारणे. तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणीकृत रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवताना लोखोट्यावर कंटाती शिक्षक व पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहिले गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण जे डॉक्युमेंट्स पाठवणार आहोत त्याच्यावरती ठळक अक्षरामध्ये कंटाती शिक्षक असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पोस्टाने पाठवलेला अर्ज शिक्षणाधिकार पोस्टाने पाठवलेल्या अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली असे नावे दिनांक 27/8/2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी मिळतील तशा बेताने पाठवावी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला 27 तारखेच्या अगोदर आपल्याला ते डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. म्हणजे की 27 तारखेला 6 वाजेच्या अगोदर म्हणजे विद्यार्थी मित्र जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही डॉक्युमेंट हे सेंड करायचे आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार म्हणजे त्यानंतर जर 27 तारखेच्या पुढे जर आपण ते सेंड करत आहोत म्हणजे पाठवणार आहोत तर त्याचा विचार केला हा जाणार नाही. तसेच पोस्टाने विलंबास व कार्याला जबाबदार राहणार नाही. याशिवाय उमेदवारी स्वतः पूर्ण भरलेला अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली दुसरा माळा यांचे कार्यालय दिनांक 27/8/2024 पर्यंत सकाळी 10 वाजता 10 ते सायंकाळी 5:15 पर्यंत स्वीकारण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 27 तारखेच्या अगोदरच आपल्या डॉक्युमेंट पण पाठवायचे आहेत आणि स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत जेणेकरून ते पत्र लवकरात लवकर जाणार आणि उशीर होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की उशीर झाल्यास ते अपात्र ठरले जातील. ते म्हणता विद्यार्थी मित्रांनो लवकर अर्ज हा करायचा आहे. त्यानंतर 8 नंबर बघूया की खालील प्रकारच्या उणिवा असलेला अर्ज नाकारण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर त्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर आपला अर्ज हा रिजेक्ट पण होऊ शकतो. तर ते का होऊ शकतो ते आपण आता बघणार आहोत. ते पहिलं आहे की वरील अनुक्रमांक 1 मधील विहित पात्रता धारक न करणारे उमेदवाराचा अर्ज म्हणजे जसं की CTT TETचा आपण पास नसेल तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे की मजकूर अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज व स्वाक्षरी नसलेले अर्ज. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती ही पूर्ण भरायची आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक व अर्हतेच्या झेरॉक्स प्रती जोडणे नसलेले अर्ज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे आपले आपण जे पास आउट आहेत त्याचे आपल्याला झेरॉक्स हे जोडायचे आहेत.
त्यानंतर 4 नंबर आहे की विहित मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज. जसं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की स्पीड पोस्टने आपल्याला पाठवायचे जेणेकरून ते फॉर्म लेट होणार नाही म्हणून. तर या पदाकरिता इथील सर्व अटी शासन निर्णयास नमूद केल्याप्रमाणे राहतील व नियुक्ती संदर्भात सर्व अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडे राखून ठेवले. म्हणजे जसं की काही त्यांचे अटी व नियम आहे की ते त्यांच्या जसे त्यांच्या अटी आहेत तसे ते अधिकाऱ्याकडे या पदाकरिता सर्व अटी शासन निर्णयास नमूद केल्याप्रमाणे राहतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जसं त्यांचे नियम आहेत त्याप्रमाणे ते भरती होईल. त्यानंतर बघूया की 9 नंबरला अटी व शर्ती हे दिलेले आहेत. ते विद्यार्थी मित्रांनो पहिले आपण बघत आहोत की सदर जाहिरातीनुसार पेशा क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्ती करावयाची असल्यास स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांना प्राधान्याची नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे एसटी कॅटेगरीचे आहेत आणि पेशा क्षेत्रामध्ये आहेत त्यांना पहिला रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर दुसरं बघूया की वरील नियुक्ती केवळ पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त पदांवर आहे. म्हणजे जे आपण बघत आहोत की जे गावांमध्ये जे शाळा आहेत त्याच्यामध्ये रिक्त आहेत का आपलं तिथं आपल्याला ती शाळा मिळू शकते. त्यानंतर 3 नंबरला बघू की नियुक्ती आदेश प्राप्त होताच तात्काळ नियुक्ती दिल्यास शाळेवर हजर राहावे लागेल. म्हणजे आपल्याला काही शाळेवरती हजर राहायचं. त्यानंतर 4 नंबरला बघू की मानधन 20,000 म्हणजे 20,000 रुपये हा दिला जाईल. त्यानंतर 5व्या नंबरला बघू की शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी विहित अटी व शर्ती मान्य असल्याबाबत करारनामा करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला करारनामा हा करून द्यायचा आहे. अशा प्रकारे अटी दिल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत की फॉर्म कसं भरायचं. त्यानंतर आपण बघत आहोत की कंत्राटी शिक्षक पदांसाठी अर्जाचा नमुना. तर विद्यार्थी मित्रांनो असा हा नमुना आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले टेलिग्राम चॅनेलवरती मी हे PDF हे पाठवून देणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा ते आपण आता बघून घेऊया. की विद्यार्थी मित्रांनो ज्या उजव्या साईडला तिथं आपला एक पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे आणि स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि त्यावर सिग्नेचर ही करायची आहे. त्यानंतर विषय बघूया की कंत्राटी शिक्षक पदासाठी करावयाचा अर्ज. तर विद्यार्थी मित्रांनो इथं मराठीमधून आपलं आडनाव अगोदर टाकायचं आहे. त्यानंतर स्वतःचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव. त्यानंतर खाली बघूया की आपण स्त्री आहे की पुरुष आहे. मुलगी असेल तर स्त्री टाकायचं आहे आणि मुलगा असेल तर पुरुष हे इथं टाकायचं. त्यानंतर दुसरं बघूया की आपला पत्ता हा टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर हा करायचा आहे. त्यानंतर 3 नंबर बघूया की अर्जदार कोणत्या जात वर्गातील आहे. म्हणजे जसं की आपण इथं बघू की SC ST असं आपण इथं दिलं आहे की ज्या आपण कास्टमध्ये बिलॉंग करू त्याच्यावरती असं राईटची खून करायचे. त्यानंतर 4 नंबर आहे की मागासवर्गीय असल्यास जात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथं जात ही टाकायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जमातीमध्ये उमेदवार पेशा क्षेत्रातील रहिवासी आहे का. विद्यार्थी मित्रांनो असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर 6 नंबरला बघूया की अर्जदाराची जन्मतारीख व स्वाक्षरी शालांत प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण बघतो की आपल्या सर्टिफिकेटवरती आपली जन्मतारीख ही असते ही आपल्याला तशी टाकायची. त्यानंतर 7 नंबर आहे की जाहिरातीच्या तारखेस उमेदवाराचे वय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की आता जाहिरात काल पडलेली आहे. म्हणजे जसं की दिनांक काल 13 तारीख होती तर 13 आपला जन्मदिनांक तिथून ते 13 तारखेपर्यंत आपलं वय किती होतं ते इथं टाकायचं आहे. ते विद्यार्थी मित्रांनो तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये आपलं वय कसं मोजायचं हे एक लिंक देऊन देणार. त्या माध्यमातून तुम्ही ते मोजू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली बघूया की इथं आपले मार्क कसे भरायचे आहेत. तर SSC आपल्या इथं 10वीचं मार्क भरायचे. त्यानंतर उत्तीर्ण आपण कधी झालो ते टाकायचं आहे. त्यानंतर आपण SSC आणि म्हणजे 10वी आणि 12वी जे आपण स्टेट बोर्डामध्ये शिकतोय तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असे नाव टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकूण गुण, त्यानंतर प्राप्त गुण म्हणजे आपले एकूण किती मार्क आहे ते इथं टाकायचे. त्यानंतर प्राप्त गुणमध्ये आपल्याला किती मार्क पडले ते टाकायचं. त्यानंतर शेकडा गुण नाही तर आपले पर्सेंटेज टाकायचे. ते विद्यार्थी मित्रांनो असं सगळे ठिकाणी हे टाकायचं आहे. ते विद्यार्थी मित्रांनो जे TET CTT आहे त्यांचं उत्तीर्ण वर्ष फक्त टाकायचं आहे. त्यानंतर विद्यापीठ हे टाकलं नाही तरी पण चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण आता खाली येऊया की हे एवढं माहिती भरल्यानंतर BEdची माहिती भरली. त्यानंतर 10वीला इतर अर्हता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. जसं की PhD वगैरे झाली असेल तर, नसेल टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर राष्ट्रीयत्व इथं भारतीय टाकायचं. त्यानंतर महाराष्ट्राचं मूळ रहिवासी आहे का ते इथं होय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असा हा
फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला बरोबर फॉर्म भरायचा आहे, कारण जर चुकीचं भरलं तर तुमचा तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल. त्याने विद्यार्थी मित्र दिनांक आणि ठिकाण टाकायचं आणि स्वतःची सिग्नेचर करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं खाली आल्यास की जे विद्यार्थी पेशा क्षेत्रामध्ये येतात त्यांचं पेशा क्षेत्रातील रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने अगदी तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक शिक्षक पदाकरिता विहित अर्हताधारक उमेदवारांना नियुक्ती संबंधाने कराव्यास करारनामा. विद्यार्थी मित्रांनो आपण 100चा टॅम्प जसं पेपरवरती दिला आहे की रुपये 100चं टॅम्प पेपरवरती तर लिहून घेणार तर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली. त्यानंतर लिहून देणार श्री आपलं नाव आणि आपला इथं पत्ता हा टाकायचा आहे. ते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं नाव टाकल्यानंतर मी वरील कारनामा आपल्याला हे 100चं बॉन्डवरती द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली बघणार आहोत की दिलेलं काय. मी वरील करारनामा लिहून देणार विहित अर्हताधारक उमेदवार असून शासनाचे पत्र दिनांक 15 जुलै 2024 मधील निर्देशानुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे दिनांक 24 जुलै 2024चे पत्रानुसार पेशा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदी कंत्राटी तत्वावरती नियुक्तीकरिता आवेदनपत्र सादर केले असून शासनाने ठरवून दिलेल्या खालील अटी व शर्ती मला मान्य असून याद्वारे कोणतेही दबावाखाली न येता मी करारनामा लिहून घेणार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या समक्ष करारनामा लिहून देत आहे. विद्यार्थी मित्रांनो असं लिहायचं आहे. त्यानंतर अटी व शर्ती तर आपण बघितले आहेत. त्यानंतर की जे आपल्याला पेमेंट वगैरे देणार आहेत ते इथं 5 नंबरला असं सगळं दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवट खाली आल्यानंतर मी करारनामा लिहून देणार व इथं आपलं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर लिहून देणाऱ्याची नाव व स्वाक्षरी ही इथं लिहायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो साक्षीदार म्हणजे जसं की आपले नातेवाईक असतील ते आपण साक्षीदार इथं आपण दोघांचे नाव टाकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी आवडली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं की पुढे जी भरती पडेल त्याचं फॉर्म आपण लवकरच टाकणार आहोत. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो याची ही PDF आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकणार आहोत. इथून तुम्ही हा PDF डाउनलोड ही करून घ्यायची आहे.